उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीतल्या सभेवरती आता वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्या भाषणातला शब्द पकडून मी काय फारसं बोलणार नाही, कारण की त्याच्यावरती बरेच व्हिडिओ आलेले आहेत. पण मला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे उद्धव ठाकरेंच्या या सभेच्या निमित्ताने, त्यांनी सभा कुठे घेतली लक्षात घ्या. ही सभा त्यांनी हिंगोलीला घेतलेली आहे. हिंगोली ह्या मतदारसंघाचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. 1989ला सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना मराठवाड्यात मुंबईच्या पट्ट्याच्या बाहेर पडून पहिल्यांदा कुठं पोहोचली असेल तर संभाजीनगरला, जिथं आधी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवलं होतं. दुसरा मतदारसंघ होता परभणी, तिसरा मतदारसंघ होता हिंगोली, चौथा मतदारसंघ होता धाराशिव. मराठवाड्यातल्या 8 पैकी 4 मतदारसंघ शिवसेनेकडे आणि 4 भाजपकडे, अशी जी वाटणी अगदी पार 89 पासून झालेली होती आणि आत्ताच्या 2019च्या लोकसभेपर्यंत जवळपास ती तशीच होती. हा जो तुमचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणचा खासदार आता शिंदे गटाकडे निघून गेलेला आहे. उद्धव ठाकरे सभा कुठे घेतायत लक्षात घ्या. ज्या ठिकाणाहून तुम्हाला सातत्यानं तुमचा खासदार निवडून येत आलेला आहे, बहुतांश वेळा निवडून आलेला, 1-2 अपवाद सोडता, परभणी, ज्या ठिकाणी सतत शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे. फक्त 1998चा एक राष्ट्रवादीच्या नंतर गेलेले काँग्रेसच्या वतीनं सुरेश वरपुडकर निवडून आलेले होते. छत्रपती संभाजीनगर इथे रामकृष्ण बाबा पाटील निवडून आले, ते नंतर सातत्यानं शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे. धाराशिव हे 4 मतदारसंघ शिवसेनेचे होते. मुंबईच्या पट्ट्याच्या बाहेर शिवसेनेचा गड म्हणून ही 4 मतदारसंघ तयार झालेले होते. आणि आता उद्धव ठाकरे या ठिकाणी एक त्यांनी वज्रमूठ सभा घेतली होती छत्रपती संभाजीनगरला, आणि दुसरी आता ही सभा वज्रमूठ नाही येते परत ती एक पुन्हा बघा, ह्यांनी महाविकास आघाडीच्या नावाखाली म्हणून वज्रमूठ सभा सुरू केलेल्या होत्या. आणि ती वज्रमूठ कधी काय सैल झाली आणि कोण कुठं निघून गेलं, टांगा पलटी घोडे फरार, यांनाही कळायला मार्ग नाही. यांच्या पक्षातले बहुतांश आमदार निघून गेले, राष्ट्रवादीमधले बहुतांश आमदार निघून गेले. फूट आहे का एकजूट आहे, आम्ही जो काल व्हिडिओ केला चालू आहे नुसती चर्चा. काँग्रेसचं काय चालू आहे त्यांनाच माहिती नाही. तुम्ही आधी म्हणत होतात की वज्रमूठ म्हणून त्या नावानं सगळी महाविकास आघाडी एकत्र आहे, आणि मग तुम्हाला आता तशा पद्धतीनं निवडणुका लढवायच्या आहेत. आणि बाकी सगळी परिस्थिती तुमचं सरकार कोसळल्याच्या नंतर, खरं तर वास्तविक ही टीका सगळ्यांनी केली होती आधीपासून, ज्याचं आजतागायत उत्तर उद्धव ठाकरे देत नाही. सत्तेच्या त्या फेविकॉलमुळे हे सगळे चिटकलेले होते एकमेकांना, अन्यथा एकमेकांचा कोणाशी काहीच संबंध नाही. यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं म्हणून यांनी उडी मारून शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. तुमचे हे जे सगळे गड होते त्याच्यामधले छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तुम्ही उमेदवार बदलला नाही म्हणून पराभव झाला आणि MIMचे इम्तियाज जलील निवडून आले. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात अधिकृतरित्या तक्रार केलेली आणि आपला खासदारकीचा राजीनामा तुमच्याकडे सोपवला होता. ज्या हिंगोलीमध्ये तुम्ही आता सभा घेताय तिच्यातले खासदार निघून गेलेले आहे, आणि धाराशिवचे खासदार त्यांच्या बाकीच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे फक्त मजबुरी म्हणून तुमच्याकडे थांबलेत, अन्यथा त्यांनाही काही रस उरलेला नाही. संपूर्ण मराठवाड्यातल्या तुमच्या 4च्या 4 खासदारकीच्या जागांवरची परिस्थिती अशी भयानक असताना तुम्हाला त्याची काहीच जाण नाही. नेतृत्व म्हणून तुमचं काम होतं की मुंबईच्या पट्ट्याच्या बाहेर ज्या ठिकाणी शिवसेना बलवान राहिली, ज्या ठिकाणी शिवसेना बलिष्ठ होती, शिवसेनेला बळ सातत्याने मिळत गेलं, त्या ठिकाणचं नेतृत्व विकसित करण्याच्या संदर्भामध्ये, नवीन नेतृत्व घडवण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काय केलं? जेव्हा तुम्हाला सत्ता होती, आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस बरोबर तुम्ही सत्तेमध्ये होता, भले खिचत राजीनामे घेऊन फिरत होता तरी प्रत्यक्षात राजीनामे दिलेले नव्हते तुमच्या मंत्र्यांनी. त्या काळामध्ये ह्या 4 मतदारसंघामध्ये तुमची सत्ता असताना 5 वर्ष केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता होती. भाजपनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काय आणि कशी कामं करून घेतली तो विषय वेगळा. तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा त्या सगळ्या काळामध्ये तुम्ही काय आणि कशी कामं करून घेतली, आज हिंगोलीला तुम्ही बोलताय म्हणून हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो. नंतर विकास आघाडीच्या काळात तुम्ही स्वतःच मुख्यमंत्री होते. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते सोडा, तुमचे आमदार खासदार सोडा, तुमच्या मंत्र्यांना पण भेटत नव्हते, त्यांचे फोन तुम्ही घेत नव्हते. ही तक्रार तुमच्याच लोकांनी केलेली आहे, आणि म्हणून इतके सगळे लोकप्रतिनिधी तुमच्यापासून निघून गेले. तर ह्याचं काहीच भान नसतं. आता तुम्ही ते भाषण सगळे तपासा. या भाषणामध्ये तथ्य काय आहे सांगा मला. म्हणजे तथ्य काही नाही आहे,
दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही तुम्ही त्याच पद्धतीची भाषा, खोकेन डब्बा आणि ते बाकी सगळं चालू आहे. किंवा तुम्ही त्या ह्याच्यावरती म्हणजे काय भारत राष्ट्र समिती BRS वरती के चंद्रशेखर रावती टीका कराल की आपकी बार किसान सरकार बाहेरून आले. अरे ते बाहेरून यायची संधी तुम्ही का उपलब्ध करून दिली? आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे जी काही जागा असती, विरोधी पक्षाची पोकळी असती, ती भरून काढायची तुमचीच संधी आहे ना. तुम्हाला स्वतःला ही संधी होती खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान स्वीकारलं आणि विरोधी पक्ष नेते म्हणून प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये तुमच्या समोर उभे राहिले. तुमचे सगळे काय म्हणतील त्याला कच्चा चिठ्ठा खोलली असं जे हिंदीतला शब्द आहे ना, तसं कोलवून तुमचे 2-2 मंत्री त्यांनी तुरुंगात घातले. सचिन वाझे प्रकरण घडलं, शेवटी सरकार कोसळलं. मग आता तुम्हाला संधी होती, तुमचं मुख्यमंत्री पद गेल्यावरती तुम्ही नुसत्या गप्पा मारल्या, विधान परिषदेचा राजीनामा देतो म्हणून प्रत्यक्षात दिला नाही. खरं तर हे आव्हान स्वीकारून उद्धव ठाकरे यांनी मर्दाची अवलाद आणि काय काय शब्द वापरतात ना, अरे मग मर्दाची अवलाद होतात तर प्रत्यक्ष विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष म्हणून ठामपणे उभं राहायचं आणि या सत्ताधाऱ्यांची पोलखोल करून दाखवायची. अंबादास दानवेंना विरोधी पक्ष नेता करायची होती, तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेता व्हायचं. ही संधी तुम्हाला चालून आली होती तुमच्या नेतृत्वाचा कस दाखवायची. वज्रमूठ सभेमध्ये बाकीच्यांच्या बरोबर खुर्च्या मांडलेल्या असताना तुमचीच फक्त खुर्ची उंच आणि वेगळी असते. असं केल्यानं विरोधी पक्ष नेतेपद भेटत नाही किंवा नेता होता येत नाही. त्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि त्याचे 2च मार्ग आहेत. एक तर प्रत्यक्ष विधिमंडळात, म्हणजे ते जे सगळं राजकारण चालतं, तो जो सगळा तुम्हाला धोरणात्मक पातळीवरती व्ह्यू आखावा लागतो, ते तुम्ही केलेलं नाही. न कधी मुख्यमंत्री असताना तुम्ही चांगली भाषणं केली, न तुमची सत्ता गेल्याच्या नंतर विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला विधान परिषदेमध्ये ठामपणे उभं राहता आलं. आणि दुसरीकडून पक्ष संघटना, आता जो विषय आहे, ज्या हिंगोलीमध्ये जाऊन तुम्ही भाषण करता, ज्या ठिकाणी तुमचा खासदार निवडून आलेला आहे, ज्या ठिकाणी तुमचा खासदार सतत निवडून येण्याची चांगली परंपरा राहिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पक्ष बांधणी काय केली? त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचा विकास होण्याचा किंवा त्या प्रदेशाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय केलं? किंवा आता हे शेतीचं बोलाल आणि काय विषय काढला, म्हणजे यांना सल्ला तरी कोण देतं मला कळत नाही. बाकीच्या काही डाव्या माध्यमांनी जाणीवपूर्वक पावसाची कशी तूट आहे आणि दुष्काळ कसा आहे असं बाष्कळपणा लावलेला असताना, जेव्हा की अजून पूर्ण पावसाचे दिवस संपलेले नाहीत. एकूण सरासरी इतका पाऊस पडेल असं सांगितलेलं, फक्त अनियमितता आलेली आहे. एकदम पाऊस पडून जातो, मध्ये काही ताण पडतो आणि परत एकदा पाऊस पडतो, असं आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि तुम्ही मुद्दा काय उपस्थित करायला? दुष्काळ कसा आहे. आणि त्याच दुष्काळाच्या भाषणामध्ये तुमचं वाक्य दुसरं कसं आहे की येताना पाऊस लागला होता, पाऊस खूप आहे, मी पुन्हा सभा संपल्यानंतर विनंती करतो एकदम जाऊ नका, पावसामुळे समोरचं काही दिसत नसेल तर बाजूला थांबा. अरे हे काय भाषण झालं? तुम्हाला पाऊसमान किती आहे बरं? तुम्ही ते हिंगोली, परभणी, नांदेड इथे कधीही दुष्काळ ओला पडत, इथे कधीही कमी पावसाचा हा प्रदेश नाही आहे. मराठवाड्यातले हे 3 जिल्हे विदर्भातल्या त्या पावसाळी ह्याच्याशी जोडल्या गेलेले आहेत आणि तिथे जास्त प्रमाणात पाऊस पडतो बाकीच्या मराठवाड्यापेक्षा. हे काहीच तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही त्या हिंगोलीमध्ये जाऊन भाषणं करायला लागलात. न तुम्हाला शेतीचे प्रश्न कळतात, न तुम्हाला पाऊस पाण्याचं काही कळतं, न तुम्हाला तुमच्या सगळ्या पक्ष संघटनेच्या बांधणीचं काही कळतं, न आता प्रत्यक्ष विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता होऊन काही प्रत्यक्ष राजकारण करावं तर तेही काही कळत नाही. आणि आजही परत त्याच पद्धतीची भाषणं चालू आहेत. हे किती हास्यास्पद आहे. म्हणजे एक विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्हाला, बरं हे कमी पडलं म्हणून की काय पुन्हा देशाच्या राजकारणात तुम्हाला काही भूमिका निभवायची आहे? 5-5, 6-6 खासदार असलेले लोक देशाच्या राजकारणावरती त्यांना वेटीत धरून आपलं मंत्रिपद पदरात पाडून घेणं, आपलं विशिष्ट पद्धतीनं नाव करायची किमाया करत होते आपल्याकडं. आणि हा 18 खासदार असलेला नेता, याला आजही आजतागायत देशाच्या पातळीवरच्या राजकारणामध्ये काही करता नाही आलं, काही ठसा उमटवता नाही आला. हिंदुत्वाचा मुद्दा, अरे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व होतं, अगदी भाजपच्या पेक्षा सुद्धा. त्याच्यामुळं सर्वसामान्य मतदार जे ते काही भडक माथ्याचे हिंदू नव्हते. ह्यांचं लांगुल चालन आणि ह्यांचा बोटचेपेपणा तेव्हाच्या सत्ताधारी काँग्रेसच्या कंटाळल्यामुळं तर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आले होते. जातीपातीच्या त्याच्यामधल्या मराठा वर्चस्वाला कंटाळून इतर जाती आणि बाकीचे सगळे लोक शिवसेनेकडे आले होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी दरबारी पद्धतीची सवय काँग्रेस आणि या राजकारणाला लागली होती, ती सोडून पोरास्वरांचं राजकारण किंवा तरुणांच्या सळसळत्या रक्ताचं राजकारण म्हणून ती सगळी पोरं बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आली होती, म्हणून शिवसेना उभी राहिली होती. त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय स्वरूप आणलं? म्हणजे तुमच्या भाषणातले त्यांच्या वाक्य रिझनेबल आणि वाजवी 2 शब्द एकत्र करून उद्धव ठाकरे म्हणले रिजवी.
सर्वसामान्य ग्राहकाला रिजवी दरामध्ये कांदा पडला पाहिजे असा शब्द आहे त्यांचा भाषणातला. आता कुठला रिजवी? लातूरला कासिम रिजवी तुम्हाला म्हणायचंय? म्हणजे तुमचं हिंदुत्व काय कासिम रिजवीचं हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरे काय बोलतायत त्यांचं जरी परत ऐकलं तरी त्यांना कळत असेल की नाही, मला शंका आहे. आणि हे म्हणजे माझा तो जास्त मुद्दा आहे, त्यांच्या भाषणापेक्षाही तुम्ही ज्या ठिकाणी हे भाषण करता आहात ते हिंगोली मतदारसंघ हा तुमचा गड होता, तुमचा गड राहिलेला होता. एक काळची गोष्ट आहे. कितीतरी दिवस काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते शिवसेनेकडे होते. असं सगळं असताना सुद्धा तुम्ही ही सगळी संधी गमावली आणि तुम्ही काहीतरी परत एकदा नेहमीसारखं बाष्कळ भाषण केलं. याच्यातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला, तुमच्याच, इतरांच्या नाही, आजही हा संदेश जातो आहे की आपला नेता गंभीर नाही. आपल्याला जर ह्या सगळ्या सत्ताकारणामध्ये काही करायचं असेल, एक सत्ताधाऱ्यांची जागा असते आणि दुसरी एक विरोधकांची जागा असते. ही जर विरोधकांची जागा तुम्ही पोकळी भरून काढणार नसाल तर आपकी बार किसान सरकार काय किंवा अजून कुठलाही पक्ष त्याच्यामध्ये घुसेल. ज्या पद्धतीने शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर विरोधी पक्षाची जागा रिकामी राहिली आणि त्या पोकळीमध्ये बाळासाहेबांनी संधी घेत आपला पक्ष वाढवला. आज तुम्ही अशाच पद्धतीनं ही संधी गमावत असाल आणि विरोधी पक्षाची जागा रिकामी ठेवणार असाल तर आपकी बार किसान सरकार असो, म्हणजे KRS पक्ष असो, भारत राष्ट्र समिती किंवा अजून कोणी घुसेल आणि ती विरोधी पक्षाची जागा सुद्धा व्यापेल. सत्ताधारी जागा तर भाजपनी व्यापूनच टाकलेली आहे, पण विरोधकाची जागा सुद्धा व्यापल्या जाईल आणि तुम्हाला ती पण जागा शिल्लक राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या या सभेच्या निमित्ताने ही उसंतवाणी. उद्धवाची पुन्हा तीच जुनी भाषा, उडवित माशा शब्दांच्या त्या. गद्दारांच्या नावे तोच जुना राग, म्हणे त्यांना नाग डसणारा. घर कोंबड्याला जाग ये दुपारी, म्हणे ही सुपारी भाजपाची. मांडीवर सदा काकांच्या बसूनी, म्हणे सुलतानी आली आहे. कांद्याच्या भावास म्हणतो रिझवी, बुद्धीला खाजवी शब्द ऐसे. शब्द बुडबुडे उडवित वाफा, मारित हात थापा बोलत असे. उद्धवासी दिसे महायुती डब्बा, स्वतःचा हो बिब्बा कांत म्हणे, स्वतःचा हो बिब्बा कांत म्हणे. आपल्या पक्ष संघटनेचं वाटोळ यांनी स्वतःच केलेलं आहे आणि आज तुम्ही तुमचा गड असलेल्या मतदारसंघामध्ये जाऊन कुठलंही प्रेरक किंवा कुठलंही प्रेरणा देणारं किंवा कुठल्याही पद्धतीनं पक्ष संघटनेला गती देणारं जर काही भाषण करणार नसाल तर त्याचा उपयोग काही होणार नाही. सत्ता तर गेलेलीच आहे. विरोधी पक्षाची म्हणून जी जागा होती ती पण गमवायची आता परिस्थिती आलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.